उद्या होणारी शेतकरी कर्जमाफी 5 जुलै नंतरच होणार. राज्यपालांची सही झाली नसल्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती. टीईटी प्रकरणातल्या दोषींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करणार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत माहिती. फडणवीसांना रोखण्यासाठी शिंदेना सुपारी दिली. मोदींनंतर केंद्रात वाली कोण अशा चर्चा सुरू. शहांनी खासदार वाढवून महाराष्ट्रात भाजपपेक्षा शिंदेची ताकद वाढवल्याचं उद्धव ठाकरेंचं खोचक विधान. नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा. निकालानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाला अश्रू अनावर. पीडित मुलीच्या आई वडिलांनी मानले कोर्टाचे आभार. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. हत्येसाठी वापरलेली दुचाकी जप्त. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा झाली. लवकरच अर्थ खातं राष्ट्रवादीकडे दिलं जाईल. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची जय पवारांची माहिती. विधान परिषद उपसभापती निवडणूक जाहीर. 1 जुलै दुपारी 1 वाजता निवडणूक होणार. नीलम गोऱ्हेंचा उपसभापती पदाचा कार्यकाळ संपल्यानं पद रिक्त. पुन्हा एकदा नीलम गोऱ्हे उपसभापती पदासाठी इच्छुक. राम मंदिर दानपेटी गैरव्यवहार प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. 12 जुलैनंतर सुनावणी करू सर्वोच्च न्यायालयाचे संकेत. तातडीने सुनावणी न झाल्यास पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते. याचिकाकर्त्यांकडून शंका व्यक्त. कुठल्याही नियमांचा भंग केला नसल्याचं विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू संमेलनाच्या सहभागावरून नांगरे पाटलांवर टीका. शेतकरी कर्जमाफीसाठी महिला शेतकरी आक्रमक. पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढून महिला शेतकऱ्यांचं आंदोलन. भायखळा झिंक फॉस्फाईड कॅप्सूल प्रकरणी आरोपी फैयाज प्रेमजीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. फैयाजचं इराणी कनेक्शन पुन्हा तपासणार असल्याची पोलिसांची माहिती. नाशिकच्या बागलाणमध्ये मटणाच्या जेवणानंतर दही खाल्ल्यानं पतीचा मृत्यू. पतीची प्रकृती गंभीर. दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली. विषबाधेचं नेमकं कारण अस्पष्ट. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. मंदिरात आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट. पुणेकरांची जागतिक आयटी क्षेत्रात गरुड भरारी. आनंद देशपांडेंच्या पर्सिस्टंट सिस्टीम्सची जर्मनीच्या दिग्गज टेक कंपनीवर मात. 11,820 कोटींची विक्रमी डील. राज्यात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढला. मत्स्यसाठ्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी निर्णय. राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार. राज्यात 2 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. दमदार पावसाने होणार जुलैची सुरुवात. अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे सिसिरी नदीला पूर. पुरात वाहून गेल्यामुळे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू. बचाव पथकाची एक रबरी बोट पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याने 10 जण बेपत्ता. युरोपमध्ये उष्णतेची तीव्र लाट. फ्रान्समध्ये उष्णतेनं 1000 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती. स्पेनमध्ये 5 दिवसात 327 नागरिकांचा मृत्यू. फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंडमध्ये पारा 40 अंशांवर.